माहेरची यात्रा, त्यामुळे गावाला आलेले होते. घरी आले तर आई पप्पांचं शेतातलं असं काम चालू होतं. मग काय घरी कुठे जावं वाटते, मग शेतातच जरा वेळ बसले त्यांच्यापाशी. हे आहे आमचं शेतातलं घर. आता माझ्या लग्नाच्या आधीच थोडं दिवस आम्ही शेतात राहायला आलेलो होतो. गावात देखील घर आहे. उद्या यात्रेनिमित्त गावात जाऊ तर ते सुद्धा मी तुम्हाला नक्कीच दाखवते. छान असं वाटतं. गावात पहिलं राहत होतो तर तेव्हा असं वाटत होतं की खरंच नको शेतामध्ये राहायला, आणि आता शेतात राहायला आलोय तर असं वाटतं की गावात नको जायला, एवढं छान वाटतं इथं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गावातल्या घरी आलो. हे सुद्धा घर रेंटने दिलेलं आहे मुलींसाठी. तर आई आजीचं इथे देवाचं ताट करणं चालू होतं की तत्पूर्वीच इथे देवाची वेताळ स्वामींची काठी देखील आली. दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर लगेचच आम्ही खरेदी करण्यासाठी गेलो. तर ह्या आहेत माझ्या चुलत बहिणी. तर सर्व काय आम्ही खरेदी वगैरे केली आणि त्यानंतर लगेचच घरी आलो. आज यात्रेनिमित्त पुलाव, पनीरची भाजी, पुरी, श्रीखंड आणि शिपी आमटी असं काहीसा बेत होता. कारण नॉनव्हेज घरात कोणीच खात नाही, आई सोडलं तर. त्यांना आम्ही सर्व काय आवरून एक स्थळ बघण्यासाठी गेलो. आता ते कोणासाठी तर ते सुद्धा तुम्हाला लवकरच समजेल. घरी आले, शेतातला जे काही भाजीपाला होता तर तो भरून ठेवला, कारण दुसऱ्या दिवशी लगेच सकाळ सकाळी पुण्याला सुद्धा यायचं होतं. घरी आलं की आईला असंच वाटतं की लेकीनं सर्व काही घेऊन जावं. तसंच ती संध्याकाळी हे ते जे काही उन्हाळी काम केलेलं होतं तर तिनं माझ्यासाठी भरून ठेवलं. चलो